तर मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह स्ट्रीम कधी करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला यूट्यूब चॅनलवरती किती सबस्क्रायबर पाहिजेत म्हणजे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह स्ट्रीम चालू करू शकतो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी अशी सविस्तर माहिती भेटणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, आपल्याला यूट्यूबवरती लाईव्ह स्ट्रीम करण्यासाठी आपल्या चॅनलवरती 50 सबस्क्रायबर पाहिजे। आपल्या चॅनलवरती जर 50 सबस्क्रायबर कंप्लीट झाले की त्यानंतर आपण लाईव्ह स्ट्रीम करू शकतो। तर मित्रांनो, ही लाईव्ह स्ट्रीम कशी करायची तर आपण आज लाईव्ह मध्ये पाहणार आहोत। तर चला आपण जाऊया आपल्या आता मोबाईल स्क्रीनवर। तर येथे आलोय आपल्या मोबाईल स्क्रीनवर आणि येथे जायचं आहे आपल्याला आता यूट्यूबवर। यूट्यूब ओपन करायचे आहे आणि यूट्यूब ओपन झाल्यानंतर तर येथे आपल्याला प्लसचं जे चिन्ह दिसत आहे ज्यातून आपण व्हिडिओ अपलोड करतो, तर त्या प्लसच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे। तर येथे आल्यानंतर इथे आपण व्हिडिओ अपलोड करू शकतो, इथे शॉर्ट अपलोड करू शकतो, इथे फोटो पण टाकू शकतो आणि इथे लाईव्ह वरती क्लिक करून त्यानंतर बघू शकता मित्रांनो, आपल्या समोर कॅमेरा ओपन झालेला आहे। इथे आपण लाईव्ह स्ट्रीम बॅक कॅमेऱ्यानेही करू शकतो, तर इथे आपण बॅक कॅमेरा हे चालू करू शकतो। तर इथे आपण दोन्ही कॅमेऱ्याने लाईव्ह स्ट्रीम करू शकतो। त्यानंतर इथे माईकचं जे चिन्ह आहे तर त्या माईकवरती आपण म्यूट ही करू शकतो माईकवरती क्लिक करून। आणि त्यानंतर येथे हॉरिझॉन्टल म्हणजे आपण अशा आडव्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपण लाईव्ह स्ट्रीम करू शकतो, म्हणजे हॉरिझॉन्टलमध्ये, आणि आपण वर्टिकलमध्ये सुद्धा लाईव्ह स्ट्रीम करू शकतो। आणि जर आपण वर्टिकलमध्ये लाईव्ह स्ट्रीम केली तर ती शॉर्टमध्ये जाईल। आणि त्यानंतर येथे पेन्सिलचा आयकॉन आपल्याला दिसत आहे, तर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि येथे क्लिक केल्यानंतर येथे आपल्याला टायटल द्यायचं आहे। तर आपण कशावरती लाईव्ह स्ट्रीम करत आहे ते टायटल येथे द्यायचं आहे। त्यानंतर व्हिजिबिलिटीवरती जायचं आहे आणि तुम्ही येथे पब्लिक करायचं आहे। तर आपली लाईव्ह स्ट्रीम ही पब्लिकमध्येच करायची आहे। तर येथे मी जर आता पब्लिक केली तर लगेच लाईव्ह स्ट्रीम चालू होईल, तर येथे मी अनलिस्टेडमध्येच करत आहे, तर तुम्ही येथे पब्लिक करायचं आहे। त्यानंतर ऑडियन्स, तर येथे आपल्याला नो मेड फॉर किड्स सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपण येथे डिस्क्रिप्शनसुद्धा टाकू शकतो। आणि जर आपण येथे स्क्रीन कास्ट जर ऑन केलं तर आपली जी स्क्रीन आहे तर तीच लाईव्ह होईल, आणि आपण जर स्क्रीन कास्ट बंद ठेवली तर आपल्या कॅमेऱ्याने आपण लाईव्ह जाऊ शकतो। आणि त्यानंतर नेक्स्ट वरती येथे क्लिक करायचं आहे। तर नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर येथे पाहू शकता आपल्याला येथे थंबनेल पण, तर येथे आपल्याला थंबनेल लावता येतो। तर येथे पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि येथे अपलोड थंबनेलवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे गॅलरी ओपन झालेले, जर आपण आधीच थंबनेल बनवलेला असेल तर ते येथे सिलेक्ट करायचं आहे आणि वरती सेव्ह वरती क्लिक करायचं आहे। तर येथे थंबनेल अपलोड झालेला आहे आणि त्यानंतर मित्रांनो येथे गो लाईव्ह वरती क्लिक करायचं आहे, म्हणजे आपली लगेच लाईव्ह स्ट्रीम ही चालू होईल।